साहित्य उत्सव. अन्यायाला वाचा फोडते ती कविता, दुःखाचे निखारे हळुवार वेचते ती कविता, कष्टाचे मोल शब्दबद्ध करते ती कविता, मानवी जगणं धडपडणं या साऱ्यांचं प्रतिबिंब हळुवारपणे टिपत जाते तीच खरी कविता. नमस्कार, मी मनोज आहेर. कवितेचा हा सफर म्हणजेच काव्य अंतरीचे, हृदयात उमटणाऱ्या कवितांचा आणि त्यामागील कवी कवयित्रींचा आपण परामर्श घेत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या व्यासपीठावरून. आणि आजचे महाराष्ट्रातील मराठी भाषेतील सन्माननीय कवी आहेत कविवर्य पद्मश्री नारायण गंगाराम सुर्वे. नारायण सुर्वेंची कविता म्हणजे खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांची कविता. मुंबईच्या गिरण गावात फुलत गेलेली ही कविता महाराष्ट्राचंच नव्हे तर सबंध भारत वर्षातलं कष्टकऱ्यांचं आसमंत या कवितेनं व्यापून टाकलं. कवी नारायण सुर्वे कुणाला कवी वाटतात, कुणाला साहित्यिक, कुणाला कामगारांचे नेते वाटतात, कुणाला तळमळीचा चळवळीतला कार्यकर्ताही वाटतो. अशा अनेक अंगानं फुललेलं हे व्यक्तिमत्व. 15 ऑक्टोबर 1926 रोजी कागदोपत्री नारायण सुर्वेंचा जन्म. पण हा जन्म असा सहजासहजी झालेला नाही. त्या जन्मामागे आणि जन्मानंतर सुद्धा एक जळजळीत वास्तव त्यांच्या पुढं आणि पर्यायानं तुम्हा आम्हा सर्वांच्याच पुढं. आगा तू ब्रह्म हा त्यांचा काव्य संग्रह. माझे विद्यापीठ हा तर आसमंताला स्पर्श करू पाहणारा कविता संग्रह. अशा अनेक पुस्तकांमधून कवितांमधून नारायण सुर्वे तुम्हा आम्हाला भेटतात. कष्टकऱ्यांची व्यथा मांडतात, जगण्यातलं जळजळीत वास्तव सांगतात. त्यांची कविता ही मनोरंजनात बागडत नाही. त्यांची कविता ही कल्पनेचा विलास करत नाही, तर त्यांची कविता जगण्यातलं एक धगधगतं वास्तव तुमच्या आमच्या पुढे ठेवते. त्यांची कविता एक भळभळती जखम वाटते, पण तरी सुद्धा ती कविता निराशात येत नाही. एक प्रचंड आशावाद आणि झगडण्याची प्रेरणा ही कविता अखंड देत राहते. त्यांचं जगणं म्हणूनच इतर साहित्यिकांपेक्षा निश्चितच भिन्न. म्हणून ते साहित्यिकांनाही सांगतात की मी तुमच्या साहित्याच्या प्रांतात एक वेगळा प्रयोग करणार आहे, नव्हे तर बंडखोरी करणार आहे. त्यांची ही बंडखोरी म्हणजे शब्दांची तलवार उपसून जे जे काही कल्पना विलासात बुडालेलं आहे त्या सगळ्यांना छाटून समोर येणारा एक भयान भेसूर पण तरीही वास्तववादी चेहरा ते आपल्या पुढ्यात ठेवतात. आणि हीच त्यांची खरी कविता, हीच त्यांची खरी ताकद. कवितेचं शीर्षक 4 शब्द. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. थोडे साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे. थोडे साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे. माझ्या जगाची एक गंधवेणाही त्यात आहे. जेव्हा चुकलो मुकलो नवे शिकलोही आहे. जेव्हा चुकलो मुकलो नवे शिकलोही आहे. जसा जगत आहे तसाच मी शब्दात आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे. रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे. यासाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती खडगी मी देत आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. एकटाच आलो नाही युगाची ही साथ आहे. एकटाच आलो नाही युगाची ही साथ आहे. सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा घडणार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा घडणार आहे.
नारायण सुर्वेंचं संपूर्ण आयुष्य म्हणजे काट्यावरनं चालण्याची एक कसरत. मुळात अगदी जन्मापासून, किंबहुना जन्माआधीच. आई वडिलांचं नाव खरं तर ठाऊकच नाही, कारण आईनं जन्म दिला पण जगण्यासाठी की मरण्यासाठी उकिरड्यावर सोडून दिलं. गंगाराम सुर्वे नावाचा माणूस खरं तर गिरणी कामगार, मुंबईतल्या गिरण गावात राहणारा एक अतिशय सामान्य माणूस. त्यानं या बाळाला उचललं, स्वतःचं नाव दिलं आणि पितृत्वही स्वीकारलं. नारायण गंगाराम सुर्वे लहानाचा मोठा झाला. मरण्यासाठी सोडून दिलं पण जगणं शिकला आणि जगवणं शिकवत राहिला. मग पुढे लहान मोठी कामं केली. 7वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यावर कधी फेरीवाला झाला, कधी सफाई कामगार, कधी एखाद्या गिरणीत कामाला जा, कधी शिपायाचं काम. अखेरीस प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला. पण त्याच्यातली नेतेगिरी, त्याच्यातला कार्यकर्ता, त्याच्या ठाई असलेली लढवय्या वृत्ती यामुळे मास्तर नावाची उपाधी नारायणरावांना अगदी किशोर वयापासून चिकटली, ती कायमचीच. नारायणरावांचा जन्म कुणाला माहीत नसला तरी त्यांचं कर्तृत्व मात्र उभ्या जगाला ठाऊक. या कर्तृत्वाची दखल भारत सरकारने घेतली की 1998 साली पद्मश्री हा सगळ्यात मोठा नागरी बहुमान देऊन. मराठीसाठी ही गोष्ट कौतुकास्पद, कामगार चळवळीसाठी प्रशंसनीय. कारण नारायण सुर्वे कामगारांसाठी जगले, कामगारांसाठी झटले आणि झगडले सुद्धा. त्यांना ठाऊक होतं की फक्त चंद्राचा प्रकाश पाहण्यात आमचं मनोरंजन होऊ शकतं, पण चंद्राच्या आकाराची भाकरी मिळवताना मात्र रक्ताचं पाणी करावं लागतं. आयुष्यावर खूप लोक बोलतात, खूप लोक सांगतात, पण नारायणरावांनी बघितलेलं आयुष्य म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद करणं, दुसरं काय. हे असतं वास्तव. खरं वास्तव काय तर चांद ताऱ्याची स्वप्न पाहणारा प्रियकर एखाद्या कवितेत असतो, तर कांद्या बटाट्याचे भाव ऐकून कानावर हात ठेवणारा नवरा एखाद्याच कवितेत सापडतो. तो वास्तववादी दर्शन देणारा माणूस. नारायणरावांच्या कवितेत हेच वास्तवाचं दर्शन अखंड घडत राहतं. कारण डोळे उघडे ठेवून, कान खुले करून हा माणूस वावरत राहिला. ज्यांना ज्यांना जखम झाली त्यांच्यासाठी धडपडत राहिला. त्यानं नारा दिला कार्ल मार्क्ससाठी, त्यानं नारा दिला कम्युनिस्टसाठी, पण खोटं. त्यानं नारा दिला कष्टकऱ्यांसाठी, त्यानं नारा दिला भाकरीसाठी, स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्या सुद्धा. आणि म्हणून भाकरीचं मोल त्याला आयुष्यभर समजलं. त्यानं ते समजावून सांगितलं, अगदी ज्यांना नसतं त्यांना सुद्धा. आणि म्हणून नारायण सुर्वे हा खरा पद्मश्री होता. कवितेचं शीर्षक 2 दिवस. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे आता, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगाध जगमय झालो. दुनियेचा विचार हरघडी केला, अगाध जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस
वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले. सोळा ऑगस्ट हा नारायणरावांचा स्मृती दिन. पत्नी कृष्णाबाईनं या माणसाला अखंड साथ दिली, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. पण समाजातल्या प्रत्येक मुलाला भाकरी मिळावी म्हणून झगडणाऱ्या या माणसाच्या कुटुंबात मात्र आयुष्यभर कलह राहिला. तारुण्यात आईबाप कोण या ओळखीसाठी हा माणूस झटत राहिला. प्रौढ अवस्थेत भाकरीचा चंद्र शोधण्यात यानं जिंदगी घालवली. पण उतार वयात आपल्या मुलांची हेळसांड पाहण्यात रक्त आटत गेलं. दुःखाचा डोंगर काय असतो याची प्रचिती या माणसानं आयुष्यभर घेतली. याच्यातलं माणूस पण तरीही हललं नाही, यत्किंचित कमी झालं नाही. कितीतरी स्वार्थी लोकांनी तो जगेपर्यंत आणि मेल्यानंतर सुद्धाही या माणसाचं माणूस पण ओरबाडलं. पण तरीही नारायण सुर्वे हा सगळ्यांना पुरून उरला, कारण त्याची काव्य प्रतिभा ती त्याच्या रक्तातून वाहत राहिली, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी. आणि म्हणूनच मुंबईच्या गिरण गावापासून नागपूरच्या श्रमिक वस्तीपर्यंत प्रत्येक ठिकाणी याच्या कविता गायल्या गेल्या, सांगितल्या गेल्या. प्रेरणेचा अंगार या कवितांनी अखंड फुलवला. कितीतरी चळवळी या कवितांवर उभ्या राहिल्या. आणि म्हणून ही कविता अशी की तिला फक्त सलाम करावा, असा सलाम की जो खऱ्या अर्थाने पुन्हा पुन्हा एखाद्या चळवळीचा पाया ठरेल, पुन्हा पुन्हा अनेकांच्या कष्टाचं चीज व्हावं म्हणून झगडण्यासाठी कार्यकर्ते जन्माला घालेल. या माणसाला साथ दिली ती कृष्णाबाईनं. तिनं कधीच हट्ट केला नाही. तिनं स्वतःच्या अंगावरचे दागिने वेळ प्रसंगी मोडीत काढून आपला संसार नव्हे, इतरांचाही संसार वाचवला. नारायणरावांच्या पाठीशी उभी राहणारी ही स्त्री नारायणरावांना कशी दिसली हे बघणं ही औत्सुक्याचं. त्यांच्या कवितेत ही धर्मचारिणी सतत भेटत राहते, त्यांची सावली बनून. कवितेचं शीर्षक विश्वास ठेव. इतका वाईट नाही मी जितका तू आज समजतेस. इतका वाईट नाही मी जितका तू आज समजतेस. दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस. तडजोड केली नाही जीवनाशी हे असे दिवस आले. तडजोड केली नाही जीवनाशी हे असे दिवस आले. आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले. हारलो कैकदा झुंजीत तूच पदराचे शीड उभारलेस. हारलो कैकदा झुंजीत तूच पदराचे शीड उभारलेस. हताश होऊन गोठलो तूच पाठीवर हात ठेवलेस. कसे जगलो आपण किती सांगू किती करून देऊ याद. कसे जगलो आपण किती सांगू किती करून देऊ याद. पळे युग समान भासली नाही बोलवत नको ती मोजदाद. अशी हताश आकुल डोळ्यात जहर साठवीत पाहू नकोस. अशी हताश आकुल डोळ्यात जहर साठवीत पाहू नकोस. आधीच शर्मिंदा झालो आहे अधिक शर्मिंदा करू नकोस. आयुष्य घृणेत सरणार नाही हवीच तर घृणाही ठेव. आयुष्य घृणेत सरणार नाही हवीच तर घृणाही ठेव. ज्या खडकावर घुसळली समान त्या माणसावर विश्वास ठेव. ज्या खडकावर घुसळली समान त्या माणसावर विश्वास ठेव. नारायण गंगाराम सुर्वे म्हणजे एक धगधगता अग्निकुंड, ज्याने अनेकांच्या आयुष्याला प्रकाशमान केलं, काळोख मिटवला. इतरांचं जगणं सुखकर व्हावं म्हणून स्वतःच्या आयुष्यातल्या दुःखाकडे कानाडोळा केला. हा माणूस चळवळ निर्माण करणारा, तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्याच्या कवितेचं महत्व अनन्यसाधारण. आपण त्याच्या कवितेला, काव्य प्रतिभेला, त्याच्यातल्या तळमळीला आणि चळवळीला विनम्र अभिवादन करूया. पुन्हा भेटणार आहोत पुढील महिन्यात नवीन कवितांसह, कवितेमागच्या प्रतिभेसह. तोपर्यंत मी मनोज मयुरी शिदोरे सोबत आपला निरोप घेतोय. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव. व्हॉट्सॲप
किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 ह्या क्रमांकावर। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25। साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा। साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या। ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार।